मग असं कसं काय होतंय? ज्याचा त्याचा प्रत्येकाचा घरचा विषय वेगवेगळा असेल, कोणाला पितृदोष, कोणाला ग्रहमानाचं, कोणाचा देवी देवतांचा असेल, कोणाचं काय तंत्रबाध्याचं, प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगवेगळा आहे. की मला सुद्धा बरेच जणांचं मेसेज, सेलिब्रिटी असू देत किंवा कोण राजकारणी असू देत किंवा, पण मी एका सुद्धा नाव बाहेर काढत नाही कोणाला. मी ह्याचं त्याला चुकूनच काय करत बसायचं नाही. आणि आपल्याला तसली सवय बी नाही. बाबा एखाद्याचा मेसेज आला त्याला मदत करणे, बाबा तुझा होम हवन असं असं कर जा, विषय संपला. नाव आजपर्यंत मी कुठल्या व्हिडिओत सुद्धा कोणाचं नाव घेतलेलं नाही की बाबा असा असा आलाय सेलिब्रिटी किंवा असं. जर मी नावं काढली असते तर 500च्या वर नावं गेली असते आता. आपल्याला काय घेणं देणं, ज्याचं त्याचे प्रायव्हेट लाईफ आहे त्याचं ती बघलं काय करायचं. पर साईडला तुमचं प्रोफेशन ठेवा आणि एका साईडला तुम्ही तुमचा भक्ती मार्ग ठेवा, नाहीतर मग अवघड आहे. जर तुम्ही बगलामुखी नलखेडाला मध्य प्रदेशमध्ये जर यज्ञ करायला येणार असला तर तोंडावर इस्तू ठेवायचा, मोबाईल बंद ठेवायचा, कुठं सेल्फी व्हिडिओ व्हायरल करायचा नाही, काय नाही. कोण पण सेलिब्रिटी येऊ दे, नाही तर कोण पण येऊ दे. आणि इथं तर किती राजकारणी किंवा सेलिब्रिटी तिथे कुणाला काही कळत बी नाही, कोण आला कधी गेला काय भानगडच नसत्या. तसं मी तुम्हाला सुद्धा मी म्हणतोय काय, तुम्ही जरी आला तर कुठं व्हायरल फोटो बिटो काय टाकू नका, काय नाही. हे ना काय होतं, समजा तुम्ही बगलामुखीचा यज्ञ केला, उग्र यज्ञ समजा येऊ, जो तुमच्या ऑलरेडी कुणीतरी क्रिया केलेल्या असतं किंवा जो करणार असतो पुढे तो सावधान होतो, तो डबल गतीनं परत करायला तुमच्या म्हणजे हे होतो, थोडक्यात तो डबल पॉवर लावतो. म्हणून कुणाला सांगत बसायला नाही, काय नाही. तुमची तुम्ही भक्ती मार्ग साधना, जेवढं तुम्हाला गुपित ठेवता येईल तेवढं गुपित ठेवा. फक्त काय करायचं, मोबाईल जाळायचा, मोबाईल बंद करायचा, कुठं